शेतकरी बांधवांनो राम राम. मी शेतामध्ये बारे देत होतो बघा आणि अचानक माझ्या पायाला लागलं बघा, रुतलं बघा. आणि ते रुतत असताना की माझ्या शेतामध्ये पहिले लोक म्हणायचे की जुने आयुर्वेदिक औषध मग गेलो बघायला. तर मक्काला पाणी देत असताना असं पायाला लागलं बघा. पायाला लागल्यानंतर मग आयुर्वेदिक औषध शोधायला गेलो. तर मग गेल्याच्या नंतर मी आज तुम्हाला जे आयुर्वेदिक औषध आहे त्याच्याबद्दल 5 अशी माहिती देणार आहे की तुमच्या शरीरासाठी खूप चांगले आहे. तर तुम्हाला त्याच्यापासून गुण पण होऊ शकतो. तर त्याचं नाव आहे चिंबूक काटा. आपल्या गावरान भागामध्ये आहे आणि आपल्या शेतामध्ये चिंबूक काटा 100% आहे. मग तुम्ही त्याचा उपयोग करा. तुम्ही म्हणत असाल हा चिंबूक काटा याच्यात 2 प्रकार आहे बघा. कोणते प्रकार? तर एक प्रकार हा आहे की ते दुसरे ते डायरेक्ट हात लावल्या घुसते. आणि हा चिंबूक काटा तुम्ही नुसतं त्याला हात लावून जर बघितलं तर हा घुसत नाही. नरम चिंबूक काटा तर तो दुसरा रानबन नंबूकचा काटा. तर हा आहे बघा घुसणारा काटा आणि हा आहे बघा नरम काटा. म्हणजे ह्या चिंबूक काट्यापासून मला असा गुण पडला की मी त्याचा दगडावरती जाऊन आणि ठेसून काढलं आणि ठेसून काढल्याच्या नंतर काढा तयार केला. तुम्ही ह्या 5 चिंबूक काट्यापासून 5 गोष्टी तयार करू शकतात. आणि ते 5 कोणत्या दुखाला चालणार आहे ते पण सांगतो. पहिलं दुःख काय आहे बघा की तुमच्या पायाला दुःख होणे, खाजू येणे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या पायाला चांगलं दुःख झालं आहे तिथं पण चालते ही वनस्पती. याचा भारी चांगला जर काढा केला तर खूप भारी आहे बघा. आणि तिसरी गोष्ट आपल्या पायाला हाताला दुःख झालं जर खाजू येतं ते जर लावून दिला तर आग बरी होते. जिथं चटका बसेला आहे तिथं खूप भारी आहे. माझे जुने बाबा म्हणायचे की ही वनस्पती भेटणं आवश्यक आहे पण आपण याला तणनाशक मारून जाळून टाकतो. तर तुम्ही याचा फायदा घ्या. आणि काट्याचा आणि त्याचा फरक आहे. 2 वनस्पती त्याच्यामध्ये. एक काट्यावाली आहे आणि एक दुसरी आहे बघा. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला आज सांगणार आहे की जी वनस्पती कोणती आहे. तर ही आहे बघा ती वनस्पती. आणि ह्या वनस्पतीमधून तुम्हाला 5 फायदे तर तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही जिथं खाजू येत आहे, तिथं काही आग होते आहे, तिथं 100% तुम्हाला कामाला येईल. आणि तुमच्या शेतामध्ये काम करत असताना पायाला काही लागतं, काही घुसतं, मग त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का की वनस्पती शेतामध्ये शोधत आहे आणि त्याचा बारीक काढा करून तुमच्या जिथं लागलेलं आहे तिथं लावून द्यायचं आहे. आणि 100% गुणवंत पडलं. जुने बाबा म्हणायचे आमचे की असं हे काढा आहे. त्याचे प्रकार आहे बघा. 2 प्रकार आहेत. 2 प्रकारामध्ये तुम्हाला जो काटा घुसणार आहे ते घ्यायचा आहे आणि जे काटा घिसत आहे ते घेऊ नका. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो की तुम्हाला आपले दररोजचे नोटिफिकेशन शेतातील असे आयुर्वेदिक आयुर्वेदिक पडतील. तर चला मग.